महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि आज काय कार्यक्रम आहे? प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनची स्थापना 2011 मध्ये झाली। आज कॅलेंडर इनॉग्रेशनचा कार्यक्रम आहे। स्पॉन्सर्ड बाय वेंकटेश्वर मशिनरी बोरवेल यांच्याकडून वेंकटेश बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। 2011 पूर्वी प्लंबिंग असोसिएशन नव्हती। 2011च्या नंतर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर हे एका छताखाली येण्यासाठी प्लंबिंग असोसिएशन बनवण्यात आले। आपण प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून सेमिनार, परत नवीन जे कारागीर असतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग, ITI कॅम्प हे घेत असतो। पूर्ण भारतामध्ये आपण वर्ल्ड प्लंबिंग डे पहिला ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा केलेला होता। 11 मार्च 2011 मध्ये पहिला। तसेच मला बिल्डर और आर्किटेक्ट यांना विनंती आहे की आपल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, आपलं काम योग्य होण्यासाठी प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातूनच त्यांच्या सदस्यांनाच काम दिले पाहिजे, जेणेकरून आपले काम योग्य रीतीने होईल व प्लंबिंगचा दर्जा वाढेल। प्लंबिंग असोसिएशनची स्थापना करण्यामागचा उद्देश काय आणि का गरज भासली? उद्देश काय होता आणि त्याची का गरज भासली प्लंबिंग असोसिएशनची स्थापना करण्याची? प्लंबिंग असोसिएशन आमच्या 2010-11 झाली। त्याचा उद्देश हा एकच होता की सर्व प्लंबर माणसं एकत्र येणे आणि दुसरी गोष्ट कशी की उत्कृष्टरित्या समजा चांगल्या रीतीनं काम कसं होईल। आणि प्लंबिंग असोसिएशन स्थापना झाल्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंटकडनं ज्या स्कीम असतात किंवा टेक्निकल सेमिनार असतं किंवा कुठल्याही प्रकारचा ITIच्या त्यांच्याकडून काय म्हणतो त्याला स्पॉन्सर काय जसं की प्रधानमंत्री विकास कौशल्य योजनेच्या अंतर्गत जे कार्यक्रम होतात ते सुद्धा आम्हाला घेता येतील। आणि ही आमची असोसिएशन ही रजिस्टर्ड आहे। किती सदस्य आहेत त्याच्यात? यामध्ये आता या वर्षी जवळपास जवळपास 85 सदस्य आहेत। असोसिएशन काय काम करते तुमचं? काय काम करते? असोसिएशन आमचे एक चांगल्या रीतीनं प्लंबर तयार करणे, शहरामध्ये जे अस्वच्छता तयार होते, जसं ड्रेनेज लाईन आहे ती योग्यरित्या होत नाही किंवा कस्टमर बिल्डरचे काम आहेत ते सुद्धा चांगल्या रीतीनं होत नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आणि वेगवेगळ्या माध्यमातून कुठल्याही वेगवेगळ्या संस्थाकडनं आम्ही टेक्निकल प्रयोग किंवा सेमिनार घेऊन आम्ही आपल्या प्लंबरला शिक्षित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। प्लंबिंग असोसिएशनचे काय प्रश्न आहेत शासन दरबारी, तुम्ही काय पाठपुरावा केला? आतापर्यंत आम्ही जे काही केलं सगळं सामाजिक गोष्टी आणि सर्व एक टिप्पणी सर्वांनी मिळून केलं। शासनापर्यंत आम्ही शासनाचा दारातून वाजवलंच नाही। आणि इथून पुढं आता शासनाचा दर जे वाजवायचं आहे ते फक्त याच्यासाठी वाजवायचं आहे का आपल्या शहरामध्ये जे सर्वात मोठा प्रश्न आहे पाणी प्रश्न, जे पैठणहून पाणी येतं पण आपल्या शहरामध्ये यूज तर ते अर्धं भेटतं आपल्याला, आणि त्या अर्ध्यामधून पुन्हा अर्ध कमी होऊन पुन्हा अर्ध माणसाच्या नळापर्यंत येतं, आणि त्या नळातून जे पाणी बाहेर येतं त्यात कधी गढूळ असतं, काही ते असतं। या संदर्भात फक्त आमचं एकच राहील सरकारकडे प्रस्ताव म्हणा का त्यांच्याकडनं काही प्रस्ताव आला तर आमच्या सगळ्यात महत्त्वाचं हेच काम राहील का शहराला पाणी कसं आणि चांगलं देता येईल आणि किती जास्त त्याचं आपण पैठणहून न येतं आपल्या शहरातलंच पाणी जे नाल्यात वाहून जातं ते वाहून जाणारं पाणी आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंगप्रमाणे जर थांबून ठेवलं आणि ते साचलं आणि आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग केली सगळ्यांनी शहरामध्ये सगळ्यांनी, तर हे आपण नियमित कॉर्पोरेशनला एक निवेदन पण देणार आहे की कॉर्पोरेशनने लागू केलेलं आहे फक्त कागदपत्री। आतापर्यंत जे काही काम झाले कागदपत्री झाले, पण प्रत्यक्षात जर आपण कोणाच्या बिल्डरकडे गेलो किंवा कोणाच्या घराकडे गेलो रेन वॉटरचं सर्टिफिकेट त्याकडे असतं, पण पाईप जर बघितले तर पाईप दिसणार नाही तुम्हाला रिसायकल। त्याच्यासाठी आपल्याला सरकारकडे एकच मागणी करायची आहे का रेन वॉटर हार्वेस्टिंग जी आहे ती कंपल्सरी केली पाहिजे आणि त्याची पाहणी केली पाहिजे। त्याच्यात जेवढी सवलत देता येईल, जसं मागं टॅक्समध्ये सवलत होती, टॅक्समध्ये अशी सवलत होती का 15% टॅक्स माफ होता, पण ते लोकांना काय वाटतं 15% जो टॅक्स माफ आहे तो पूर्ण याच्यावर आहे काही पण तो फक्त व्यवसाय करवरती होता, आणि व्यवसाय कर किती असतो 150-200 रुपये, आणि त्यातून 15% मग ते माणसाला फायदा करणार, त्यामुळे त्याच्यावर कोणी मनावर घेत नाही।
याच्यासाठी काहीतरी वेगळी स्कीम केली पाहिजे कॉर्पोरेशननी, जेणेकरून प्रत्येक माणसाने जर ते करून घेतलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याचा फायदा झाला तर आपल्या शहरातलं जे पैठ्यातलं पाणी अर्धे भेटतं, पण आपल्याला स्वतःलाच जे पाणी आहे पूर्ण पाणी जे बोरमधून भेटलं ते मला वाटतं 80% पाणी आपल्या शहरामध्ये आपण साचू शकतो. आणि त्याच्यासाठीच आम्ही कॉर्पोरेशन म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्याकडे एकच मागणी करणार आहे की हार्वेस्टिंगसाठी जर आमची सहायता जर लागली रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी तर आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहे. कॉर्पोरेशन म्हणा किंवा वरती म्हणा, केंद्रात म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा, जे काही आम्हाला प्रस्ताव येईल किंवा आम्ही प्रस्ताव मांडू. इथून पुढे आता आमची जी प्रतीक्षा आहे, आमच्या आता नवनिर्वाचित अध्यक्ष आहे कडवे साहेब, यांना आम्ही पूर्ण मिळून सगळं शक्तिबळ देणार आहे आणि सर्व मिळून शहरासाठी चांगल्या विकासासाठी काय करता येईल ते आम्ही काम करणार. औरंगाबाद शहरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इलिगल नळ कनेक्शन्स आहेत आणि त्या माध्यमातून जेवढं पाणी येतं तर ते पाणी अशा पद्धतीने वेस्ट किंवा चोरीला जातं. या संदर्भात तुम्ही कॉर्पोरेशनला काही मदत करा. सर्वात मोठी गोष्ट, कॉर्पोरेशनला मदत करण्यापेक्षा कॉर्पोरेशन एवढी हुशार आहे का त्यांनी स्वतः त्याच्यात अंमलबजावणी. आता जे आयुक्त जे आपल्याला लाभलेले आहेत श्रीकांत सर, ते एवढे चांगले काम करतात, पण त्याच्यामध्ये फक्त एकच भर टाकणं आहे की जे अनलिगल कनेक्शन तुम्ही जसा मुद्दा मांडला, ते अनलिगल कनेक्शनला आजपर्यंत मी सांगतो फक्त 20,000 रजिस्ट्रेशननंतर 1.5 लाख अनलिगल असतील. त्याला फक्त कागदपत्रे आणण्यासाठी फक्त पहिल्या वर्ष त्यांचं जे पहिल्या वर्षी नुकसान होऊ शकतं कॉर्पोरेशनचं, पण दुसऱ्या वेळेस त्यांना एवढा फायदा होईल की त्यांनी फक्त 500 रुपयाचा फॉर्म घ्यावा प्रत्येक नळ कनेक्शनकडून. 500 रुपये त्यांनी आजवरती रजिस्ट्रेशन करून घ्यावा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळे कागदपत्रे आल्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्यांना जे काही असं टॅक्स लावण्यात आला, म्हणजे जे पूर्ण अनलिगल कनेक्शन आहे ते पूर्ण लिगल होतील. फक्त 500 रुपये त्यांनी काय केलं, 3,500 रुपये किंवा 4,000 रुपये घेतात, पण ते फक्त कोणतं ऑफिशियली अनऑफिशियली किती पैसे लागतात साधारण व्यक्तीला माहिती आहे. आज 3,500 रुपये जरी कॉर्पोरेशनने म्हणले पण त्याला नाही काय ना 10-12,000 रुपये त्याला खर्च लागून जातो तिथपर्यंत जाऊ शकतं. त्याच्यासाठी डायरेक्टली त्यांनी 400-500 रुपये जे काय असेल फॉर्मचं फर्स्ट टाइम घ्यायचा. पुढच्या वर्षीपासून मी म्हणतो कॉर्पोरेशनला डबल नाही 4 पटीने फायदा होईल आणि त्याच्यावर कामही चांगलं होईल. विद्युत चोरी संदर्भामध्ये विद्युत मंडळामधलेच लोक ग्राहकांना मदत करतात, तसं पाणी चोरीमध्ये सुद्धा कॉर्पोरेशनमधलेच लोक मदत करतात. 100% आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती, आमच्यासारखं काम आहे ते तुम्हाला माहिती आहे ना, गुंठेवारीसाठी करणार. सर, नळाचं कनेक्शन असतं त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजचं पाणी मिक्स होतं, त्या संदर्भात काय झाल्यामुळं तो प्रॉब्लेम नाही. ड्रेनेजचं पाणी जे तुम्ही मिक्स होतं म्हणतो तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण काय झालं आता जी नवीन लाईन आलेली आहे MGP मार्फत जी लाईन टाकणं चालू आहे, आता या सगळ्या PPARच्या मोठ्या PVC पाईप आहे आणि ज्या पहिल्या ज्या होत्या एकदम मला वाटतं 85-90 ज्या लाईन टाकल्या होत्या त्यावेळेस आपल्या AC लाईनी होत्या आणि AC लाईनी काय झालं, जागोजागी शहरामध्ये पहिले झाडं छोटे होते, आता झाडं मोठे झाले आणि AC पाईप कसा क्रॅक मारतात त्याच्यामध्ये झाडाच्या मुळे जातात. एखाद्या वेळेस कोणाचं कनेक्शन कसं असतं, GIचे पाईप होतं जुने 15-20 वर्ष जुने पाईप आहे ते सडतात आणि त्यातून काय होतं पाणी बाहेर निघतं आणि ते ड्रेनेजचं पाणी एखादं चंबर बाजूला असतं मग त्यात घुसतं. जोपर्यंत पाणी येतं तोपर्यंत पाणी बाहेर निघतं. एकदा पाणी बंद केलं, कॉक बंद केला तर वरचं पाणी पुन्हा खाली जातं आणि ते सर्क्युलेशन होतं. तर त्याच्यासाठी आता जे MGPने आणलेला आहे प्रस्ताव तो चांगला आहे, ते काम चांगलं चालू आहे आणि आता शहरातल्या मला वाटतं एक 25-20% काम बाकी आहे पाईपलाईन बदलण्याचं, ते पुढच्या वर्षी पण चांगलंच होईल. आता नवीन मार्केटमध्ये नवीन मशिनरी आणलेली आहे, त्याचं वैशिष्ट्य काय थोडं सांगत. मशिनरी आता आपल्याकडे आलेलं आहे, त्याचे वैशिष्ट्य काय? त्याचे वैशिष्ट्य म्हणजे लो व्होल्टेजवरती हाय परफॉर्मन्स देतात पंप आपले. हे जे CG पॉवर पंप आहेत, अगोदर जिथं 1.5 HP पंप चालवत होता त्या हेडवरती आज तोच टेक्नॉलॉजी 1 HP मध्ये त्याने केलेले, डिझाईन अँड डेव्हलपमेंट केलेले, म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाचते, डिस्चार्ज बी सेम येतं आणि त्याच हेडवरती तो काम करतो. आणि आपण सेल्फ प्रायमिंग पंप, आता नळावरती जे आधुनिक पंप आलेले आहेत जोरात पाणी ओढण्यासाठी त्याला म्हणतात V टाईपचा पंप, एक मध्ये V टाईपचा पंप. अगोदर रेग्युलर L टाईपचा पंप यायचा, आता V टाईपचे पंप आलेले आणि हाय राईज बिल्डिंग झालेले आहेत, सध्या उंच अपार्टमेंट होत आहेत, त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचे ओपन वेल पंप आलेले आहेत. पूर्वी हा ओपन वेल कन्सेप्ट नव्हता, तसं हाय राईज बिल्डिंग आलेले तसे ओपन वेलचे पंप सुद्धा आलेले आहेत, जेणेकरून की हा पंप खालच्या अगोदर ठेवून वरच्या अगोदर पाणी घेण्यासाठी. त्याची किंमत कशी राहणार आहे? किंमत कमीत कमी 5,500 पासून म्हणजे ते हाफ HP पंप, जास्तीत जास्त मग 20,000-22,000 रुपयेपर्यंत 3 HP ते 5 HP पर्यंत, जसं जसं ॲप्लिकेशन असेल त्याप्रमाणे असणार. जोडण्यासाठी आता ह्या वर्षीच परत 6 सदस्य आमच्या संघ जोडले गेलेले आहेत. आता आम्ही परत सदस्य जोडण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत, जेणेकरून प्लंबिंगचे काम योग्यरीतीने होईल. ज्यांना अजून त्या प्लंबिंग कामाचा अनुभव नाही
त्यांनासुद्धा आम्ही असोसिएशनमध्ये घेऊन सेमिनार करून ट्रेनिंग करून त्यांना पण उत्तमरित्या काम करता येईल असे योग्य बनवू आणि असोसिएशनला वाढतच. प्लंबरांना काय आव्हान करणार? प्लंबरला आमच्याकडनं एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांचे कामं चांगल्या रीतीनं करू, इमानदारीनं करू आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी मदत करायला पाहिजे असं आम्ही आव्हान करतो. सर, आय टी झालेले बरेच प्लंबर आहेत, बरेच बेरोजगार आहे, अशासाठी आपल्या असोसिएशन काय करेल? नाही, आय टी आयमध्ये आम्ही टाईपाचे आय टी आयला, त्याच्यामुळे जिथून ते ट्रेनिंग घेऊन आलेच नंतर ते आमच्याकडेच येतात. बरोबर आता पर्यंत कमीत कमी 150 ते 200 मुलं आय टी आय करून आमच्याकडे येऊन परत ते गव्हर्नमेंट जॉबला पण लागले. कोण कोण उपस्थित आहे त्यांचं नाव? गणेश शिरालाल जाधव, मी सुनील कडवे अध्यक्ष, ते बाळासाहेब भोसले संचालक, गंगाधर कोचुर रामगणे संचालक, रमेश किरा चव्हाण सचिव.